नमस्कार. योगभास्कर ॲस्ट्रो या ज्योतिषविषयक चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आणि आज आपण दिवाळीसाठी घरच्या घरी सुगंधी उठणे कसे बनवावे याविषयीची माहिती जाणून घेणार आहोत. दीपावली म्हटली की सुगंधी उठणे आणि सुगंधी तेल हे आलेच. याचे आयुर्वेदिक आणि ज्योतिषीय असे दोनही प्रकारे महत्त्व आहे. कारण ज्योतिष आणि आयुर्वेद हे दोघेही एकमेकांच्या हातात हात घालून चालत असतात. या कालखंडामध्ये हवेमध्ये वृक्षता पसरलेली असते. साहजिकच त्याचा परिणाम हा आपल्या शरीरावर सुद्धा होत असतो. आणि म्हणून वृक्ष झालेली त्वचा मऊ मुलायम व्हावी, त्याची कांती सुधारावी, ती नितळ व्हावी या दृष्टीने या कालखंडामध्ये स्निग्ध तेलाचे विशेषतः औषधी वनस्पती घालून सिद्ध केलेल्या तेलाने मर्दन करणे आणि त्यानंतर पुन्हा सर्वांगाला सुगंधी उठणे लावणे आणि त्यानंतर अभ्यंग स्नान करण्याचे महत्त्व हे सांगितलेले आहे. त्याचबरोबर याचे ज्योतिषीय महत्त्व सुद्धा आहे. हा कालखंड हा लक्ष्मीच्या उत्सवाचा कालखंड आहे. या कालखंडात लक्ष्मी मातेची कृपा संपादन करण्यासाठी तिची आराधना केली जाते आणि तिच्याकडे आपल्या मनोकामनांची पूर्ती व्हावी याची प्रार्थना केली जाते. आता माता लक्ष्मीच्या अस्तित्वाची खूण काय? तर माता लक्ष्मीच्या अस्तित्वाची खूण ही सर्वप्रथम स्वच्छता आहे. लक्ष्मीला स्वच्छता ही अतिप्रिय आहे. आणि त्यानंतर सुगंध ही माता लक्ष्मीच्या अस्तित्वाची खूण आहे. आणि म्हणूनच या कालखंडात आपले शरीर, आपले घर हे स्वच्छ, सुंदर, नीटनेटके ठेवणे आणि त्याचबरोबर जीवनामध्ये सुगंध पसरावा म्हणून आपल्या शरीरावरही सुगंधी वनस्पतींचा वापर करणे या कालखंडात लाभप्रद सांगितलेले आहे. अशा प्रकारे स्वतःला आणि घराला स्वच्छ ठेवून आपल्या शरीराची निगा राखून शरीर सुद्धा सुगंधी ठेवून माता लक्ष्मीची कृपाप्रसाद मिळवण्यासाठी हा कालखंड हा अत्यंत उपयुक्त आहे. आणि त्यासाठी उठणे आणि तेलाचे महत्त्व हे सांगितलेले आहे. त्याचबरोबर या महिन्यामध्ये लक्ष्मीचा वास हा तेलामध्ये असतो असे सांगितलेले आहे. आणि म्हणूनच सिद्ध वनस्पतींनी युक्त असे तेलाने सर्वांगाला मर्दन करणे हे सुद्धा लक्ष्मी प्राप्तीच्या दृष्टीने अत्यंत लाभप्रद असे सांगितलेले आहे. आणि म्हणूनच या कालखंडामध्ये औषधी वनस्पतींनी सिद्ध केलेल्या तेलाचे मर्दन हे सर्वांगाला करत असतात. आणि त्याचबरोबर आपले शरीर सुद्धा स्वच्छ, मुलायम आणि सुगंधी व्हावे आणि यासाठीच सुगंधी उठण्याचा वापर हा सांगितलेला आहे. ज्यायोगे लक्ष्मी माता आपल्यावर प्रसन्न होण्यास ही मदत मिळत असते. आता हे सुगंधी उठणे कसे बनवावे याच्यासाठी काय सामुग्री लागणार आहे हे थोडक्यात सांगणार आहे. ती तुम्ही नोट करून ठेवा. उठणे बनवण्यासाठी जी सामुग्री लागते ती सर्व आयुर्वेदिक असते. ती कुठल्याही आयुर्वेदिक दुकानामध्ये सहज उपलब्ध होण्यासाठी सारखी आहे. यामध्ये जी सामुग्री लागते ती आता पाहूयात. यासाठी लागणारी सामुग्री म्हणजे बावची, नागरमोथा, जटामासी, कचूर सुगंधी, वेखंडाची पावडर, आंबे हळद, अनंतमूळ, आवळा पावडर, वाळ्याची पावडर, त्याचबरोबर चंदन पावडर, कडुलिंबाची पावडर आणि त्याचबरोबर देशी गुलाबांच्या पाकळ्यांची पावडर याचा त्यामध्ये समावेश होतो. आणि त्याचबरोबर मुलतानी माती किंवा बेसनाचे पीठ किंवा मसुराच्या डाळीचे पीठ वापरले जाते. आणि हे सर्व एकत्रित करून त्यात तेल मिसळून किंवा दूध मिसळून त्याने सर्वांगाला मर्दन केले जाते. आणि त्यानंतर उष्णोदकाने अभ्यंग केले जाते, ज्यामुळे लक्ष्मी माता प्रसन्न होत असते. आता बावची ह्याचे काय गुणधर्म आहेत हे पाहूया. बावची ही त्वचाजन्य विकारांना दूर ठेवत असते आणि म्हणून बावची ही उठण्यामध्ये सर्वप्रथम येते. त्याचबरोबर नागरमोथा ही एक औषधी वनस्पती आहे आणि त्याचबरोबर सुगंधी द्रव्याने युक्त असलेली अशी ही वनस्पती आहे. सुगंध हा लक्ष्मीला प्रिय आहे आणि म्हणून नागरमोथ्याचा उपयोग हा सुद्धा उठण्यामध्ये केला जातो. त्यानंतर जटामासीचे महत्त्व हे अत्यंत महत्त्वाचे असे आहे. जटामासी सुंदर आणि गाढ निद्रा येण्यासाठी वापरली जाते. तर ज्योतिषशास्त्रामध्ये जटामासी ही देवीला अर्पण केली जाते आणि म्हणून जटामासी सुद्धा या उठण्यामध्ये सहभागी आहे. त्याचबरोबर कचूर सुगंधी याचा सुद्धा वापर उठण्यामध्ये केला जातो. कचूर सुगंधी ही एक सुगंधी वनस्पती आहे
आणि लक्ष्मी मातेची कृपा व्हावी यासाठी सुगंध असणे हे अत्यंत गरजेचे आहे आणि म्हणून कचूर सुगंधी ही सुद्धा उटण्यामध्ये वापरली जाते. त्याचबरोबर वेखंड पावडर ही सुद्धा उटण्यामध्ये येते. आंबे हळद हळद ही जंतुघ्न आहे आणि म्हणूनच याचा वापर सुद्धा उटण्यामध्ये केला जातो. त्यानंतर अनंत मूळ याने कांती सुधारते आणि म्हणून अनंत मुळाची पावडर ही सुद्धा उटण्यामध्ये वापरली जाते. त्यानंतर आवळा पावडर आवळा पावडर ही सुद्धा त्वचेला मुलायम बनवण्यासाठी मोठी महत्त्वाची भूमिका बजावत असते आणि आवळ्याचे ज्योतिषीय गुणधर्म सुद्धा अनन्यसाधारण आहे. कारण गरुड जेव्हा अमृत कलश घेऊन जात होता तेव्हा तो आवळ्याच्या वृक्षावर थांबला होता आणि म्हणून आवळ्यामध्ये दैवी गुणांची उत्पत्ती झालेली आहे. अशा ह्या आवळ्याचे सेवन या महिन्यामध्ये अवश्य करावे आणि म्हणूनच उटण्यामध्ये आवळा पावडरीचा उपयोग हा अवश्य करावा. त्यानंतर वाळा वाळा ही सुद्धा सुगंधी वनस्पती आहे. ती त्वचेला थंडावा देते. त्याचबरोबर चंदन पावडर चंदन हे सुद्धा अत्यंत महत्त्वाची अशी वनस्पती आहे. ज्योतिषशास्त्रामध्ये ग्रहांच्या दुष्प्रभावांना दूर ठेवण्यासाठी चंदनाचा वापर केला जातो आणि म्हणून उटण्यामध्ये सुद्धा चंदन पावडर ही महत्त्वाची आहे. त्यानंतर कडुनिंबाची पावडर ही सुद्धा महत्त्वाची आहे. गरुड जेव्हा अमृत कलश घेऊन जात होता तेव्हा तो कडुनिंबाच्या झाडावर सुद्धा थांबला होता आणि म्हणून कडुनिंबामध्ये सुद्धा अनेक औषधी आणि दैवीय गुण उत्पन्न झालेले आहेत आणि म्हणून कडुनिंबाच्या पावडरीचा समावेश उटण्यामध्ये झालेला आहे. आणि त्याचबरोबर देशी गुलाब पाकळ्यांची पावडर ही सुद्धा उटण्यामध्ये समाविष्ट आहे. कारण देशी गुलाब पाकळ्या या ई व्हिटॅमिनने युक्त असतात आणि त्यामुळे त्वचेला पोषण देण्याचे हे कार्य करत असतात. आणि या सर्व सामुग्रीबरोबर मुलतानी माती किंवा बेसनाचे पीठ किंवा मसुराच्या डाळीचे पीठ हे असे सगळे एकत्र करून त्याची एकत्र पावडर बनवून ठेवावी आणि अंघोळीच्या आधी ही पावडर तेलामध्ये किंवा दुधामध्ये किंवा जर त्वचा जास्त रुक्ष असेल तर साईमध्ये कालवून अशा ह्या उटण्याने सर्वांगाला मर्दन करावे आणि त्यानंतर उष्णोदकाने अभ्यंग करावे असे ज्योतिषशास्त्रामध्ये आणि आयुर्वेदामध्ये सांगितलेले आहे. असे हे उटणे तयार करणे प्रत्येकाला सहज शक्य आहे. असे उटणे तुम्ही घरच्या घरी तयार करून पहा आणि या सुगंधी उटण्याचा फायदा तुम्ही लक्षात घ्या. अशा प्रकारे आज आपण सुगंधी उटणे बनवण्याची घरच्या घरी सोपी पद्धती पाहिलेली आहे. अशाच प्रकारच्या नवनवीन ज्योतिषीय आणि धार्मिक विषयांच्या खात्रीशीर माहितीसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनचे बटन प्रेस करायला सुद्धा विसरू नका. ज्यायोगे व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचण्यास ही मदत मिळणार आहे. आज आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटूया एका नवीन ज्योतिषीय विषयासह. तोपर्यंत नमस्कार.